आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। शिवस्मारक तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे शिवस्मारक बुधवार 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। स्पर्धेचे हे 25वे वर्ष आहे। शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे गट असतील, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत माझी आई, मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, सुसंवादाचे कुटुंबातील महत्त्व, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत। तर महाविद्यालयीन गटासाठी अयोध्या जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरक शक्ती शिवराय, मतदान राष्ट्रभक्तीचे साधन, पर्यावरण व शाश्वत विकास हे विषय असतील। स्पर्धा मराठी व हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास 8 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे। प्रत्येक गटातून प्रथम 3 बक्षिसे देण्यात येणार असून अनुक्रमे 3000, 2000 आणि 1000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असेल। प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी असणार आहे। निशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा। तसेच अधिक माहितीसाठी 98 22 49 83 73 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले। या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिन गंगाधर गवसने, खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, शिवस्मारकाचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर उपस्थित होते। 5वी ते 7वी, 8वी ते 10वी व महाविद्यालयीन या प्रत्येक गटासाठी वेगवेगळे विषय देण्यात आलेले आहेत। 5वी ते 7वीमध्ये प्रभू रामचंद्र एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत माझी आई, मी शेतकरी बोलतो हे 5वी ते 7वी गटासाठी विषय आहेत। 8वी ते 10वी गटासाठी समाजातील आदर्श प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, कुटुंबातील संवादाचे महत्त्व आणि माझ्या स्वप्नातील भारत हे 8वी ते 10वीच्या गटासाठीचे विषय आहेत। महाविद्यालयीन गटासाठी अयोध्या जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरणा शिवराय, मतदान राष्ट्रभक्तीचे एक साधन आणि शाश्वत विकास व पर्यावरण असे विषय 9 विषय दिलेले आहेत 3 प्रत्येक गटामध्ये। प्रत्येक गटातील विजेत्याला प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 3000, द्वितीय 2000 व तृतीय 1000 असे पारितोषिक देण्यात येईल व त्याचबरोबर स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल। विषयाला उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देतो। मंडळाचे अध्यक्ष श्री रंगनाथ बंकापूर, त्याचबरोबर मंडळाचे खजिनदार आणि या स्पर्धेचे प्रमुख श्री धनंजय कुलकर्णी, मंडळाचे व्यवस्थापक श्री मल्लीनाथ वटकर आणि मी स्वतः मंडळाचा सचिव गंगाधर गवसने आजच्या या पत्रकार परिषदेचा मंडळ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते, त्यासाठी आपण सगळ्या पत्रकार परिषदेला जमलेले आहोत। आणि या पत्रकार परिषदेची प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष श्री रंगनाथ बंकापूर। सर्वांना नमस्कार। यंदाच्या वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे शिवस्मारकातील अनेक स्पर्धा इथं येत्या जातात, आपण जाणता। तर आता यंदा आपण कैलासवासी अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे या मंडळाच्या आधार सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।